चला ही गोष्ट मान्य आहे की IT रिलेटेड टेक्निकल नॉलेज समजा जास्त अंडरस्टँडिंग नसेल, पण एखादी गोष्ट तुमचा मुलगा किंवा मुलगी शिकते तर तुम्ही नक्कीच सुरुवातीला त्याच्यासोबत इन्स्टिट्यूटला या. तुम्ही इन्स्टिट्यूट कसं आहे, तिथे कोण माणसं आहेत, कशी टीम आहे, कसा स्टाफ आहे, कुठं लोकेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी पहा. ॲटलिस्ट तिथे बोला, ट्रेनरशी बोला, स्टुडंटशी बोला, टीमशी बोला. त्याच्यानंतर मधून एक 2-3 महिन्याने ॲटलिस्ट एखादा कॉल किंवा शक्य झालं तर एखादी व्हिजिट इन्स्टिट्यूटला द्या. ॲटलिस्ट 1-2 महिन्यातनं एकदा, की माझा जो मुलगा आहे किंवा मुलगी तो कसा त्याचं प्रोग्रेस आहे, तो अटेंड करतोय ना, डेली येतोय ना, की फक्त कुठे टाइमपास करत तर नक्की नाही. त्याची प्रोग्रेस कशी, ह्या गोष्टी बोला. जेणेकरून काय होतं की मुलांना पण या गोष्टीबद्दल एक अवेअरनेस राहतो की नाही बाबा, आपल्या पालकांचंही आपल्यावरती पूर्ण लक्ष आहे आणि जो विश्वास त्यांनी आपल्यावरती दाखवलेला आहे त्याला आपणही सार्थ ठरवणे नाही. सो एवढ्या जरी गोष्टी पालकांनी केल्या तरी सफिशियंट आहे. त्यासाठी IT त्यांना काही माहिती असायला हवं टेक्निकल, याची तर काहीच गरज नाही. पण जेवढे पालक जास्त इन्व्हॉल्व असणार आहेत ॲटलिस्ट या ट्रेनिंग प्रोसेसमध्ये, ओके, तेवढं त्यांची मुलं जी प्रॉपरली ट्रॅकवरती व्यवस्थित राहतात, मुलं मुली जे काय असेल ते, आणि पूर्ण फोकसने ते अभ्यास करतात. कारण त्यांना पण हे एक मोटिवेशन असतं की माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय ना, मला हे तो सार्थच करून दाखवायचा आहे. आणि जास्त मोटिवेशनने ते अभ्यास करतात, प्रिपरेशन करतात आणि लवकर इंटरव्ह्यू क्रॅक करतात आणि लवकर त्यांचं IT करिअरही चालू होतं.